झाला तर एवढा बोलतो, तिथं धता मा झाला त्याला काय बोलत तू सोड द्या, तुझं झालं सगळं हे गाली रकच्ची एटला पंखा पेटू नार किट्टी रिक्षा विषय घेऊन कसा काढून माळीकडे मरत राहू कोणतं सकाळी नव्हता नाच नाही, इडली नाही, डोसा नाही, गाड नार किती उच्च बळगड माझ्या ह्याच्या मामा ओ बांदेकर विठ्ठला ओ बांदेकर यांना विठ्ठला कोणता घेवा झेंडा बरं काढ किती घेर ओ बांदेकर बोला. मला खरंच काही कळत असेल तर तुम्ही स्किट मध्ये या, नाहीतर ह्याला तुमच्या पक्षात द्या. आता एवढ्या एनर्जीची त्याला गरज आहे. याच्याला प्रत्येक कलाकृतीत लोचा आहेच. माय ऑब्जेक्शन इज दॅट. एवढंच इंग्लिश द्या पुढे इंग्लिश तुम्ही इंग्लिश माझ्या मला ऑब्जेक्शन आहे. काय? अरे तुम्हाला फक्त भाऊचे नशिले डोळे दिसतात, भाऊचा चेहरा दिसत नाही, थकलेला भागलेला. अरे बघा त्याच्याकडे, बघा बघा याच्याकडे, बघा बघा या भाऊकडे बघा. अरे किती काम करतो हा माणूस, किती काम करतो. 24 तासात साहेब, जज साहेब, माय लॉर्ड 24 तासात 48 सुपाऱ्या घेतो. वेळ कमी पडत नाही रे यार. काय म्हणजे सकाळी नागपूर, दुपारी कोल्हापूर, संध्याकाळी सोलापूर, मग इगतपुरी, कर्नाटक. अशोक मामा कसे बोलतात, कधी ह्या गावाला शूटिंग, कधी त्या गावाला शूटिंग, कधी त्या गावाला सुपारी, कधी त्या गावाला सुपारी. पोटाची पार वाट लागते. मग संध्याकाळी मित्रांबरोबर बसावं लागतं चर्चेसाठी, चर्चेसाठी. त्यातून थोडा होतो वेळ, पण एक मिनिट रिहर्सलला CCTV लावा तुम्ही. रिहर्सलला फक्त इव्हेंटची माणसं येतात, त्यांच्यावर थोडी मीटिंग करतो. मग मध्ये मिळतात एक 4-5 तास. त्यात झोपला तर काय बिघडला तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? माझा ऍक्च्युली काही प्रॉब्लेम नाही. ह्या का आरडाओरडा करत्यात? तुझाच प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे याचा? मुळात तू काल रिहर्सलला आला नाहीस, हा तुझा प्रॉब्लेम. अरे रिहर्सलला एवढं बुडलंय का माझं? अरे रिहर्सलला तुझी पण वाक्य मीच घेत होतो म्हणून एवढं झालंय माझं. ऑर्डर ऑर्डर. पुढचा आरोप कोणावर आहे? पुढचा आरोप कोणावर आहे? पुढचा आरोप आहे कुशल पत्रिकेवर. आरोप सांगा. कुशल पत्रिके यांच्यावर आरोप आहे की काय चाललंय वाडकर? शूटिंग. वाडकर 10 कॅमेरे लागलेत ना? ते शूटिंगच करतायत. हे सगळं टीव्हीवर दाखवणार आहेत नंतर. काय आहे, मी शूटिंग करतो, मग फेसबुकवर टाकतो, मग लोक बघतात आणि मग टीव्हीवर बघतात. एक काही चांगले सूर कानावर पडावे यासाठी आपण या ठिकाणी आता 2 गायकांना बोलवणार आहोत, आमंत्रित करणार आहोत. कारण खूप झालं ना, जास्त होतंय ना असं ते म्हणाले. तेव्हा आता स्वागत करूया महेश काळे आणि त्याचबरोबर गायक नंदेश उमप यांचं आपण स्वागत करूया.
मन हरवा दारू गरवा फूल मन हरवा दारू गरवा फूल मन हरवा फूल मन हरवा दारू गरवा फूल मन हरवा दारू गरवा फूल मन हरवा दारू गरवा फूल मन हरवा फूल मन हरवा फूल मन हरवा फूल मन हर भू बाई भू भूगडी भू मला काय माझ्या डॉक्टर तूर माझ्या निलेश तू बाई भू भूगडी भू अरे दमलास काय माझ्या डॉक्टर तूर माझ्या निलेश तू अरे मुळा म्हणते मुठीला येऊन मला भेट काय म्हणते मुळा म्हणते मुठीला येऊन मला भेट मुळा म्हणते मुठीला येऊन मला भेट सागर तुझ्या बाईचा ठिया स्वर्गे आता पुण्याच्या हो वाटेवर इंगळ्यांचा अंडू अरे गाढवा अंडू पुण्याच्या हो वाटेवर इंगळ्यांचा अंडू पुण्याच्या हो वाटेवर इंगळ्यांचा अंडू सागर म्हणतो ह्याच्यावर निषेध चला नोंदू आता भूगडी भू बाई भू भूगडी भू दमलास काय माझ्या डॉक्टर दूर माझ्या निलेश तू डोंबिवलीच्या वाटेवर पडले होते गहू डोंबिवलीच्या वाटेवर पडले होते गहू ह्याची बायको म्हणते माझा नवरा आहे भाऊ आता भूगडी भू अरे नववारीतला भाऊ त्याची येडी शांताबाई नववारीतला भाऊ त्याची येडी शांताबाई संध्याकाळी बसण्याची अरे संध्याकाळी बसण्याची लागते तिला घाई आता भूगडी भू अरे दमलास काय माझ्या डॉक्टर तू माझ्या डॉक्टर तू भारत म्हणतो भैताडा अरे भारत म्हणतो भैताडा काय बे करून राहिला भारत म्हणतो भैताडा काय बे करून राहिला तुझ्यासारखा पागल मी नाही बे कधी पाहिला आता भूगडी भारतच्या सरपंचाचा भारी मोठा थाट काय तो करून राहिला त्याला कळत नाही काय बे बैताड्या तू काय बे वाजवलं बे मग बरोबर आहे भारतच्या सरपंचाचा भारी मोठा थाट काय तू करून राहिला त्याला कळत नाही वाट आता काय झालं महेश मला थांबवलंस का हे काय काय मी कुठे भरकटत गेलोय का नाही खूप जास्ती भरकटलं चला तानपुरा